भानुदासजी पाटील यांचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील खूप खूप स्वागत. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. सामना सुरू होतो आहे. सदा म्हात्रे पहिला चेंडूला दिशा दिलेली आहे संतोष तरेनं. प्रवीण म्हात्रेसाठी खूप मोठी चेस होती. अगदी चेंडू वेगाने चालला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार, चौकार. संतोष तरेला पहिल्या सामन्यातून जवळजवळ 8 ते 10 चेंडू घ्यावे लागले होते. मात्र या सामन्यातून चौकारांनी सुरुवात केलेली आहे. चांगली फलंदाजी. इथे देखील चेंडूला अगदी 20 मध्ये केला. जितेंद्र चेंडूला उचलत आहेत. दुसरी धाव इथे संजयभाई म्हात्रे यांनी कंप्लीट केलेली आहे. वाह, गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 6. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो पद्माकर चौधरी साहेब फॅन टीम सोनादेवी टेमघर बरोबर क्वार्टर फायनल बक्षीस पात्र सामना खेळणार आहे. क्या बात आहे. सदा मात्रेनं हा चेंडू डॉट टाकलाय. पहिला चौकार, दुसरी 2, तिसरा डॉट. सदा मात्र आज फिट वाटतात. पायाची दुखापत थोडीशी कमी जाणवते आज. नक्कीच अगदी फिट आहेत. बघूया, चांगला रनअप आहे. इथे हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही आहे. मिडऑफच्या क्षेत्ररक्षकानं चेंडूला उचलला. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली. मुकेश पाटील. यस, ग्राउंड आवडला असेल. ग्राउंडवर गवत चांगलं आहे, खेळपट्टी मातीची आहे आणि त्या अनुषंगाने पूर्ण ताकदीनिशी ते इथे गोलंदाजी करतायत. क्या बात आहे. 4 चेंडू 7 धावा आणि पहिले 4 चेंडू संतोष तरे खेळलेत. आता संजयभाई म्हात्रे आहेत प्रथमच्या ओव्हरमध्ये स्ट्राईकला. क्या बात आहे. हा चेंडू अगदी मिडॉन आणि मिडऑफच्या मधून खेळला आहे. चांगली फिल्डिंग. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. चांगला थ्रो होता जितेंद्रचा. पहिले सामन्यातील सामनावीर राहिले होते. राकेश आणि जितेंद्रनं खरं तर कालवार संघाला पहिला विजय मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे. धावसंख्या 9. शेवटचा चेंडू. बघूया संजयभाई म्हात्रे आणि संतोष तरेमध्ये चर्चा. आज प्रल्हाद नाईक संघामध्ये नाही आहेत. मात्र पहिला सामना आई गावदेवी वेले संघाला पराभूत करून दुसऱ्या सामन्यातून कालवाड टीम बरोबर संजयभाई म्हात्रेची टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते. क्या बात आहे. स्विंग अँड मिस. सदा म्हात्रेनं जरूर 9 धावा दिल्या, मात्र 2 चेंडू डॉट देखील टाकलेत. एक संतोष तरेला आणि एक आता भाईना. भाई खेळतात 2 वर, संतोष तरे खेळतात 7 वर. बिनबाद 9. चला कालवा टीम फिल्डिंग लावून घ्या आपण. नाही आता 40+ क्रिकेट आहे ना, पहिले एन्जॉय म्हणून खेळलो होतो दादा. प्रत्येकाला वाटते की प्रत्येक जी स्पर्धा आहे ती आमच्या संघाने जिंकावी, असा तर सुरस. स्पर्धा देखील तितक्याच चांगल्या होतात, ट्रॉफ्या चांगल्या आहेत आणि प्रत्येक 40+ संघाला वाटते की माझा टीम, माझा संघ जिंकला पाहिजे. पहिले 40+ क्रिकेटमध्ये एक हाऊस म्हणून खेळत होतो आणि या 40+ क्रिकेटनी खूप काही आपल्याला मित्र परिवार जोडून दिले क्रिकेटच्या माध्यमातून. बघूया, धर्मेश आलाय क्रमांक 2 ची ओव्हर घेऊन. संघातील एक सर्वात चांगला गोलंदाज धर्मेश ओव्हर द विकेट. क्या बात आहे. चेंडूला अगदी स्लॉग सिपच्या अंदाजाने केलेले आहे. एक सिंगल धाव इथे पूर्ण केलेली आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. बघूया, फटका बसलाय. स्वतः गोलंदाज धर्मेश चांगला झेल कंप्लीट केला आणि भाईनं नक्कीच दोन्ही सामन्यातून फलंदाजीतून आज नक्कीच थोडंसं निराश केलाय.
पाण्याची बॉटल द्या. सदाभाऊंना पाणी द्या. खूप चांगली धून, कोलीगीत, लोकगीत, सर्वांचं आगरी कोल्यांचं आवडतं गाणं. शिमगा असेल, एकविरा यात्रा असेल, गावची यात्रा असेल, या गाणं वाजल्याशिवाय तो सोला आपला संपन्न होत नाही आहे. धन्यवाद DJ गणराज. बर्फानी बाबा, आमची माती आमचे डंपर चे मालक पद्माकर चौधरी साहेबांची टीम, सोनादेवी टेमगार, आपण लवकरात लवकर इकडे पोचायचं आहे. चालू सामन्यातून विजेत्या टीम बरोबर आपल्याला पुढील सामना खेळायचा आहे. प्ले डाऊन, मोठी विकेट, लालचंद तरे 0 बाद. क्या बात आहे. सदा मात्रेंचे दोन्ही हात बघा दोन्ही दिशेला. अगदी इथे लालचंद तरीची गोल्डन विकेट आलेली आहे. वेलकम दिनेश चौधरी, मॅन ऑफ द मॅच राहिलेत. चांगली फटकेबाजी केलेली दुसऱ्या सामन्यातून. डीजे DJ गणराज. सामना जरी हरलेत तरी मात्र DJ उत्तम वाजवत आहेत. यस, टेन्शन फ्री आहेत ते. नक्कीच 3 दिवस झाले ते सामने पाहत आहेत. संघाला क्रॉसिंगची पेनल्टी लागली 40 धावा. नक्कीच गेम प्लॅनिंग मध्ये कुठेतरी कमी पडले ते. चांगली गोलंदाजी इथे धर्मेश, कारण की लालचंद तरीची जी विकेट आलेली आहे या सामन्यातील गोल्डन विकेट. प्ले डाऊन, मी लालचंद तरेला खूप कमी वेळेला 0 बाद होताना पाहिलेलं आहे. इकडे बंद झाला का तिकडे आवाज सुरू होतो. हा चेंडू बघूया. प्रवीण उशीर केला. थोडासा चेंडूचा अंदाज घेण्यामध्ये चुकी गेली. त्यांना अगोदर वाटलं चेंडू माझ्यापर्यंत येईल आणि थोडेसे उशिराने निघाले आणि परिणाम स्वरूप हा झेल धरतीला दान झालाय. प्रवीण चांगले खेळाडू आहेत. कालवा टीमचे सध्या कॅप्टन आहेत. नक्कीच भावेश म्हात्रे, जयवंत म्हात्रेकडून देखील कालवा टीमला शुभेच्छा आहेत. प्रशांत शेठ म्हात्रे फॅन टीम, श्री कालिका माता कालवार. इथे बॅट कट, क्या बात आहे. अगदी पहिल्या टॉपचे तिन्ही फलंदाज तंबूच्या आसरेला संजयभाई म्हात्रे, लालचंद तरे, पाठोपाठ संतोष तरे देखील बाद झाले आहेत. नक्कीच प्रशांत शेठ म्हात्रे आणि सुशांत शेठ म्हात्रे फॅन टीम आहे. सिनियर 40+ आणि नवीन 40+. संदेश शेठ म्हात्रे आणि आदेश शेठ म्हात्रे चांगले स्पॉन्सर आहेत. कालवार गावातून कबड्डी हा खेळ खूप लोकप्रिय आहे. मात्र या 2 40+च्या संघांनी कालवार गावाचं नाव क्रिकेटच्या पटलावर देखील खूप मोठं केलेलं आहे. चांगला क्रिकेट सिनियर 40+ अगोदर खेळली. कालवार गावातून रेग्युलर टीम आपण खूप कमी पाहिलेली आहे. मात्र 40+ क्रिकेट या गावातून दोन्ही टीम खूप चांगला खेळत आहेत.
कालवाटी म्हटलं की भिवंडी तालुक्यातील एक ऐतिहासिक गाव अशी या गावाची ओळख. बघूया इथे ओव्हर नंबर 2चा खेळ कंप्लीट. 3-11. आता स्वतः गोलंदाज झालेत कॅप्टन प्रवीण म्हात्रे. बघूया प्रवीण म्हात्रे BPL 2024-25 फसवाई इंटरप्राइजेस टीमच्या विजेत्या संघातील सदस्य. खूप चांगली गोलंदाजी ॲक्शन आहे. टार्झन दादा पाहतात त्यांच्या अगदी रनअपकडे. हा फटका उडवला स्क्रीनच्या दिशेनं. काय फटका आहे. दीपक तरेचा क्लास, ताकद, षटकार. नक्कीच रेग्युलर क्रिकेटमध्ये आपण दिवास्फोट दिवा मनोज भोईरची अशी ॲक्शन पाहिली होती आधी, आणि सध्या त्यांनी देखील दिवसफोट दिवा 40+ टीमला तो जॉईन झालेला आहे. तशीच मिलती जुलती गोलंदाजीचा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच रमाकांत दादा म्हात्रे कालवार ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि कालवार सिनियर 40+ एक उत्कृष्ट गोलंदाज यांनी ओली संघाचं या आयोजनासाठी आणि आपल्या संघासाठी ऑल दी बेस्ट केले. खूप खूप धन्यवाद रमाकांत दादा म्हात्रे. आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्विंग अँड मिस. अतिशय जलद गतीने चेंडू टाकला होता. क्या बात आहे. शैलेश म्हात्रेला शांत ठेवलाय. धावसंख्या 18, चेंडू टाकून झालेत 15 आणि धावा बनलेत 18. त्याच्यामध्ये एक चौकार, एक षटकार देखील आहे. संतोष तरेनं पहिल्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला आणि प्रवीण म्हात्रेच्या तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर षटकार दीपक तरेनं ठोकलाय. बघूया फिल्डिंगमध्ये थोडासा खेळाडूमध्ये बदलाव केला आहे. मुकेश पूर्णपणे फिट नाही आहे. बऱ्याच विश्रांतीनंतर मुकेश देखील आज ही स्पर्धा खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरला आहे. गोलंदाज प्रवीण. क्या बात आहे. तोच टप्पा, तोच रिझल्ट. डॉट बॉल. 16 चेंडू आणि 18 धावा ही मातीची खेळपट्टी आहे. इथे प्रत्येक संघाचा गोलंदाज सांगत असेल कॅप्टनला, मी गोलंदाजी करतोय, मी गोलंदाजी करतोय. मात्र फलंदाज बोलतील तू जा, मी थांबतोय. कारण की या खेळपट्टीवर फलंदाजांपेक्षा गोलंदाजांची ताकद, हुकूमत, दहशत आपल्याला पाहायला मिळते. सुंदर मैदान आहे. ओली गावातील एक भिवंडी तालुक्यातील ऐतिहासिक मैदान. इथे चांगला झेल आपण पाहतोय मुकेशच्या माध्यमातून. लॉंग ऑनला प्रवीण खुश आहे. विकेट आली शैलेश म्हात्रेची.
5 बाद 18 धावा म्हणजे 3 ओव्हरमध्ये अर्धा संघ गारद झालेला आहे. बघूया नवीन फलंदाज मच्छिंद्र म्हात्रे आलेत. चला स्पीडअप करा जरा. नक्कीच पहिल्या सामन्याचे सामनावीर आणि बरोबर 16 मिनिटामध्ये 3 ओव्हर कंप्लीट केलेत कालवा टीमनं. आतापर्यंत जी तिशाची सर्कल आहे तिची पॅनल्टी लागलेली आहे, मात्र वेलेच्या बाबतीत 3 ओव्हरमध्ये अजूनही कुठल्याच संघाला पॅनल्टी लागली नाही आहे. बघूया शेवटचं ओव्हर जितेंद्र आलाय, याने देखील पहिल्या सामन्यातून सामनावीर घेतलेला आहे कालवा टीमकडून. तर मच्छिंद्र म्हात्रेंनी भादवा टीमकडून सामनावीर पहिल्या सामन्यातून पारितोषिक घेतलेले आहे. चला किशोर लगेच फिल्डिंग लावून घ्या आपण. योगेश शॉट थर्डमॅनला आहे. योगेश म्हात्रे देखील संघाचा एक मुख्य खेळाडू. आज विद्यानंद टीमला जॉईन नाही आहे. बघूया पहिला चेंडू. क्या बात है, अतिशय चांगला टप्पा. आपल्या उंचीचा फायदा नक्कीच इथे घेतलाय गोलंदाज जितेंद्रनं. एकोणवीस चेंडू आणि 18 धाबा फक्त लागलेत भादवा टीमच्या फलकावरती. मुकेश पाटीलनं चांगला झेल टिपला शैलेश म्हात्रेचा. इथे हा चेंडू बघूया, इष्टरक्षकानं चेंडूला स्टॉप केलाय. पंचांचा इशारा आला वाईट. धावसंख्या 19. सोनादेवी टेमघर टीम आणि चालू सामन्यातून विजेता टीम असा आजच्या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसातून क्वार्टर फायनल ग्रुप सी मधून आपण शेवटचा सामना यानंतर पाहणार आहोत. आता चेंडूचा टप्पा चांगला आहे, अगदी स्टंपच्या वरून चेंडू गेलाय. दीपक तरेला चेंडू डॉट टाकलाय. फक्त आता 4 चेंडू आहेत, 19 धावा बनलेत. जितेंद्रने एक वाईट टाकलाय, मात्र 2 डॉट देखील टाकलेले आहेत. बघूया षटकातील पुढचा चेंडू. आज पाये संघाने गुंदवली संघाला पराभूत केलं, तर सोनादेवी टेमघर संघाने शेलुमाता वल पहिल्या सामन्यातून पराभव. तिथे अतिशय चांगला झेल सदा म्हात्रेनं कंप्लीट केलाय. काऊ कॉर्नर रिजनला फलंदाज दीपक तरे आउट.
मनोज, कारण की एवढ्या क्रमांकावर त्यांचे फलंदाज येत नाहीये. आज पहिल्यांदाच आपण पाहतो 9व्या क्रमांकापर्यंत फलंदाज. हॅट्रिक ऑन. बघूया, चेंडू अतिशय चांगला खेळलेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सेफ लँड झालाय. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे आणि जितेंद्रनं का सोडलाय. क्या बात आहे, क्या बात आहे. जिथे एक होती तिथे 2 नाही, तब्बल 3 धावा धावून पळून पूर्ण केलेत आणि धावसंख्या झाली 22. शेवटचा चेंडू आहे, म्हणजे 23 चेंडू फेकलेत आणि 22 धावा खर्च केलेत कालवा टीमच्या गोलंदाजांनी. बघूया शेवटच्या चेंडूवर मच्छिंद्र म्हात्रे मोठा फटका खेळतील का. नवीन चेंडू आणायचे आयोजन कमिटी, 4 चेंडू आणून ठेवा. यस, क्या बात आहे. चेंडूला हलक्या हातानं पॉइंटला ढकललाय. एक सिंगल धाव कंप्लीट केली दुसरी धावेसाठी आणि दुसरी धाव देखील पूर्ण. क्या बात आहे. 2 चेंडूमध्ये 5 केल्या आणि या 5 धावा बघूया किती लक्की ठरतील भादवड टीमला. 4 ओव्हर 7 बाद 24 आणि विजयाचं लक्ष आहे 24 चेंडूमध्ये 25. डीजे
किशोर आलाय न्यू बॅटर. क्या बात आहे. अजून एक विकेट. मुकेश पाटील बॅट कट. टीमचे करता धरता आम्हाला ऑनलाईन जोडलेत. त्यांनी या स्पर्धेला आणि आजच्या गटातील सर्व जे आता संघ विजय झालेत त्यांना ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद. आणि त्यांच्याकडून चालू सीझनसाठी देखील षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी कलरफुल टी शर्ट आता आपल्याकडे उपलब्ध झालेली आहेत. नाना गोंडले अपडेट घेत आहेत की या होलीच्या स्पर्धेमध्ये कुठल्या खेळाडूची विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिक झाली आहे का. धन्यवाद नाना गोंडली. इथे बघूया हा फटका फसला आहे. शैलेश म्हात्रेनं झेल इथे जरूर कंप्लीट केला आहे. मात्र बघूया पंचांचा इशारा येणं अजून बाकी आहे. यस चेक करूया आपण. नक्कीच इथे पिक्चर क्लिअर नाही आहे. ऑनफिल्ड अंपायर आपण निर्णय द्यायचा आहे. फलंदाज आऊट. बघा आपले नक्की जे स्वयंसेवक आहेत सदस्य आहेत जरा टप्प्याटप्प्याने उभे राहा. वेलकम राजेंद्र चौधरी आपल्या क्रिकेट मंडळाचे सदस्य आणि कैलास भोईर माजी कैलास चौधरी माजी कॅप्टन सोनादेवी टेमघर टीम. फलंदाज बाद राकेश. नवीन बॅटर मैदानामध्ये योगेश आलाय. या सामन्यातून कुठेतरी रणनीती चुकली की काय ही आता चर्चा सध्या कालवार संघाच्या डगआउटमध्ये सुरू असेल. कारण की आतापर्यंत त्यांनी 3 विकेट गमावल्यात. धावा आहेत फक्त 4 बनवायचे आहेत 25. अजून या ओव्हरचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया संजयभाई म्हात्रे खूप चांगला क्रिकेट खेळत आहेत. गोलंदाजी असो फलंदाजी असो यष्टीरक्षण असो. मात्र सध्या लक्ष्मण नाईक त्यांच्या जागेवर आहेत. षटकातील 5वा चेंडू. इथे बघूया इथे अजून एक विकेट येईल का. आता विकेट आली विकेट आली. किशोर धावचीत बाद झालाय. तालमील बिघडलाय. चर्चा कमी वाटते कालवा टीमच्या खेळाडूंमध्ये. आतापर्यंत 4 विकेट 5 चेंडूमध्ये सोडलेत. 4 या धावसंख्येवर.
4 फलंदाज बाद झालेत. म्हणजे कालवा टीमकडे 7 ते 8 खेळाडू वय वर्ष 40+ आहेत, 45चे. 6व्या क्रमांकावर प्रकाश म्हात्रे आलेत. संजयभाई म्हात्रे का असतात एवढे नंतर विचारू आपण त्यांना सामना संपल्यावर. शेवटचा चेंडू आहे, 4 धावा. क्या बात आहे. इथे देखील चांगल्या अगदी खोलवर टप्प्याची फेकी आपण पाहिली. श्याम गुलवीनं चेंडूला उचललाय. एक सिंगल धावाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 बाद 5. आता 3 ओव्हरला पाहिजेत 20. 18 चेंडूमध्ये 20 धावा. बघूया योगेशना फटका उडवलाय. दीपक तरे वेल जज कॅच. 7 चेंडूमध्ये 5 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आणि 5 धावा. बाईंचं म्हणणं बरोबर होतं. मी 4 आऊट केले, अजून एक ओव्हर द्या, दुसरे 4 आऊट करतो. बघूया प्रवीण आणि प्रकाश ही जोडी खेळपट्टीवर आहे. शैलेश म्हात्रे क्या बात आहे. सेन्सेबल क्रिकेट. प्रवीण म्हात्रे स्ट्रोक खेळलेत आणि दुसऱ्या धावीसाठी निघालेत देखील. खूप फिट आहे दा प्रवीण म्हात्रे. अतिशय तंदुरुस्त खेळाडू. धावसंख्या 7. जितेंद्रचं येणं बाकी आहे. जितू ज्युनियरचं येणं बाकी आहे. नक्कीच बघूया. प्रवीण संघातील एक चांगला खेळाडू आणि कॅप्टन देखील आहे. क्या बात आहे. पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या मधोमध घेतलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला मच्छिंद्र म्हात्रेनं चेंडू उचललाय. 2 धावा इथे पूर्ण केलेत. धावसंख्या 9. उद्या गावदेवी 40+ ओली टीम इन ॲक्शन मध्ये आहे आणि संघ बांधणीची चर्चा मला वाटतं सुरू आहे. प्ले 11 मध्ये उद्या बघूया कोणाची वर्णी लागते. 9 चेंडू 9 धावा. 5 फलंदाज बाद झालेत. क्या बात आहे. पुन्हा एकदा चेंडूला अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला केलाय. दुसरी धाव घेताना इथे फलंदाज प्रवीण म्हात्रे. धावचित बाद. चांगला थ्रो केला मच्छिंद्र म्हात्रेनं. डीजे
जितेंद्र नवीन बॅटर. आतापर्यंत 10 चेंडू फेकलेत बादवड टीम कडून आणि 6 फलंदाज बाद झालेत आणि धावा 10 बनलेत. क्या बात आहे. संजयभाई म्हात्रेच्या टीमनं 4 ओव्हरमध्ये 24 बनवल्यात, पण सामना अजूनही सोडलेला नाहीये. सामन्यावर पकड मजबूत झालेली आहे, कारण की 10 चेंडूमध्ये 10 धावा देत 6 फलंदाज देखील बाद केलेले आहेत कालवा टीमचे. बघूया शैलेश म्हात्रे षटकातील पुढचा चेंडू टाकतील. जितेंद्र पहिल्या सामन्यातील सामनावीर खेळाडू राहिलाय. जितेंद्र क्या बात आहे. चेंडूला स्लाइस करायचं होतं. नक्कीच एसटी रक्षक लक्ष्मण नाईकचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. इथे पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. यस, शरीराचा काही भाग शैलेशचा स्टंपला स्पर्श झालाय, म्हणजे 1+1 अशा 2 अतिरिक्त धावा या चेंडूवर आलेत. धावसंख्या 12. आता 12 झालेत, अजून 13 पाहिजेत. फ्री चेंडू. वेलकम अजय चौधरी, सोनादेवी टेमगार, पद्माकर चौधरी साहेब फॅन टीम. हा फटका बघूया हवेमध्ये केलाय प्रकाशनं. फ्री चेंडू असेल, कारण की हा या आधीचा चेंडू होता. नो, 1 धाव आली प्रकाश म्हात्रेंच्या खात्यामध्ये. 1 धाव जाईल नक्की श्री कालिकामाता कालवा टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या 13. आता 13 मध्ये 12. 13 चेंडू आणि 12चं समीकरण. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू. आता 12 मध्ये 12. क्या बात आहे. बाईच्या टीमचे गोलंदाज देखील खूप चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या ओव्हरमध्ये 5 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आलेत 8, म्हणजे 2 ओव्हर 13 दिलेत आणि आता 12 मध्ये 12 रोखायचे आहेत. बघूया गोलंदाजीसाठी मच्छिंद्र म्हात्रे की श्याम गुलवी. पाहिजेत 10 मध्ये 8. 10 चेंडू 8 धावा. बघूया मच्छिंद्र म्हात्रे क्रमांक 3चं ओव्हर घेऊन आलेत.
क्या बात आहे. प्रकाश मात्रे हिंमत हारली नाहीयेत. अगदी सिंगल डबल न धावफलक हालता ठेवलेले आहे. इथे 2 पूर्ण केलेत. बघूया तिसरी देखील पूर्ण झालेली आहे आणि चौथीसाठी प्रकाश मात्रेचा चौकार. काय बात आहे. प्रकाश मात्रेनं चौकार धावून पूर्ण केला आहे. विलास शेठ लक्ष्मण पाटील आपले ओलेगावचे समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक आणि गावदेवी 40+ संघाचे खंदे समर्थक. उद्या भरपूर प्रेक्षक येतील. निलेश पाटील आपले देखील स्वागत. 21 धावा झालेत. क्या बात आहे. इथे देखील अगदी हा चेंडू फाईन केलाय. लक्ष्मण नाईक चेंडूला डीप मधून उचलतात. एक सिंगल धाव. धावसंख्या 22. 22. वेलकम अरुण दादा, स्वागत आहे आपलं. सोनादेवी टिमगर टीमचे एक सिनियर खेळाडू. 8 चेंडू आणि 3 धावा. 8 चेंडू मध्ये 3. विजयजी भोईर आपलं देखील स्वागत. इथे हा फटका उंच उडवलाय आणि लांबी देखील मिळालेली आहे का. आणि या चेंडूवर सामना फिनिश केला आहे जितेंद्रनं. अभिनंदन. श्री कालिका माता कालवा टीम, हडलक संजयभाई म्हात्रे, संतोषजी तरे, दीपक तरे, लालचंद तरे, मच्छिंद्र म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे, शैलेश म्हात्रे अँड ऑल टीम, गावदेवी भादवाड हडलक. या सामन्याचा सामनावीर नक्कीच लो स्कोरिंग आणि या सामन्याचा सामनावीर खेळाडू आहे ज्यांनी दुसरीवर फेकली. 3 विकेट घेतले, फक्त धावा 2 दिल्या. नाव आहे धर्मेश म्हात्रे. धर्मेश म्हात्रे सामन्याचे